प्रियानो, या धावपळीच्या जीवनामध्ये आम्ही प्रभूमध्ये प्रवास करीत असताना खरंच अनेक गोष्टीविषयी आम्ही भाराक्रांत होतो, चिंताक्रांत होतो. बऱ्याच समस्या, अडचणी, प्रश्न तुमच्या माझ्या जीवनामध्ये असतात. आम्हा प्रत्येकाला आपल्या पुष्कळ गोष्टीविषयी खूप काळजी आणि चिंता वाटते. त्यामध्ये प्रश्न आहेत, समस्या आहेत, दुःख आहे, संकट आहे, अडचणी आहेत, आजार आहे. आणि या सर्वमुळे, या सर्व चिंतेमुळे आम्ही फार घाबरून जातो. त्या चिंतेच्या खाली आम्ही दबून जातो. परंतु देवाचं वचन आम्हाला हे सांगते की तुम्ही कशाविषयी ही चिंता करू नका. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 6 वचन आपण वाचूया. कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टीविषयी उपकार स्तुती सहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. 7वं वचन, आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे हृदय व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील. प्रभू वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्यानु या ठिकाणी 6व्या वचनाची सुरुवात अशाच प्रकारे आहे की कशाविषयी ही चिंता करू नका. आम्ही मानव प्राणी आहोत, मनुष्य प्राणी असल्यामुळे आम्ही अशक्त आहोत, दुर्बळ आहोत. परंतु प्रभू आमचा जो देव आहे तो अद्भुत आहे. ज्या ज्या वेळेस आम्ही संकटामध्ये असतो, अडचणीत असतो, समस्यामध्ये असतो, आजारामध्ये असतो, दुःखामध्ये असतो, त्यामध्ये प्रियानो खरंच आमचं मन चिंतेने दबून जातं. ज्यावेळेस आम्ही नीतिसूत्रे 12वा अध्याय आणि 25वं वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळते की मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करते. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी प्रियानो मधुर शब्द वापरले आहेत. ते आम्हाला मत्ती वर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. चिंतेविषयी, काळजीविषयी प्रभू स्वतः आम्हाला काय म्हणालाय? मत्ती 6 आणि 25 पासून बघूया आपण पुढे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आपण काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी, किंवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. पुढे जर आम्ही वाचलं 34 पर्यंत, तर प्रभू या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला एकच सांगतोय की तुम्ही कशाचीही चिंता करू नका. प्रभूने सुंदर उदाहरणं दिलेले आहेत. आकाशातील पाखरे आहेत, वनातील फूल आहेत, झाडे आहेत. या सर्वांविषयी जर आम्ही बघितलं तर प्रियानो खरंच आम्ही कितीतरी धन्य लोक आहोत. देवाने आम्हाला या सर्व गोष्टी मध्ये आम्हाला श्रेष्ठ असं केलेलं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही पाहतो आकाशातील पाखराकडे, तर प्रियानो खरंच त्यांची अवस्था आपल्यापेक्षा कितीतरी बिकट आहे, परंतु परमेश्वर त्या सर्वांस भरपूर पाहिजे ते तो देतो आणि त्यांना संपन्न करतो, त्यांना तृप्त करतो. आणि त्यापेक्षा आपण कितीतरी मोलवान आहोत. बंधू बी तडके यांनी सुंदर गीत रचलेलं आम्हाला ज्या वेळेस आम्ही कौटुंबिक प्रार्थना अथवा इतर ठिकाणी ज्यावेळेस आम्ही मंडळी या नात्याने एकत्र येतो, त्यावेळेस आकाशातील पाखराकडे तुम्ही पहा, कापीत नाही, पेरीत नाही. त्यानु परमेश्वर जो देव आहे तो तुमची आणि माझी काळजी वाहणारा देव आहे. तुमची आणि माझी तो चिंता वाहतो. मग आम्ही कशाविषयी चिंता करू नये असं जर देवाचं वचन सांगते, तर आम्ही वारंवार चिंता का करत बसतो, नाही का? प्रश्न आहे. कारण आम्ही देहामध्ये आहोत, आमचं शरीर दुर्बळ आहे, आम्ही अशक्त आहोत. पण प्रियानो देवाचं वचन आम्हाला त्याचे जे गोड शब्द आहेत प्रभूचे, ते आम्हाला आनंदित करतात. स्तोत्र संहिता
68 आणि 19 वचन. प्रभू जो रोज रोज आमचा भार वाहतो, म्हणजे देव आमचे तारण आहे, तो धन्यवादित असो. 20 वचन, देव आम्हासाठी सोडवणुकीचा देव आहे आणि आमचे मरणापासून निभावणे हे यहोवा प्रभूकडे आहे. ज्यावेळेस आम्ही भाराक्रांत होतो, चिंताक्रांत होतो, ज्यावेळेस आम्ही दुःखामध्ये असतो, आजारामध्ये असतो, समस्यामध्ये असतो, ह्याही परिस्थितीमध्ये प्रियानो, परमेश्वर जो देव आहे, तुमचा आणि माझा प्रभू आहे, तो रोज आणि रोज तुमचा आणि माझा भार वाहतो. कारण तो आमचा प्रभू आहे, त्याला आमची चिंता आहे, त्याला आमची काळजी आहे, तोच आमची सर्व काळजी वाहतो, तोच आमचा रोज आणि रोज भार वाहतो. आणि म्हणून परमेश्वर किती चांगला आहे की तुमच्या आणि माझ्यासाठी. विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये समस्या येणारच आहे, संकट येतीलच, अडचणी येतील, प्रश्न येतील, दुःख, त्रास आहे, आजार आहे, हे सर्व येणारच आहे. परंतु त्या स्थितीमध्ये प्रभू आपल्या सोबत आहे, हे किती महत्वाचं आहे. अनेक लोकांना आशा नाहीये. प्रभूने आम्हाला गौरवी आशा दिलेली आहे. त्याने आम्हाला नुसती आशाच नाही तर अभिवचन दिलेलं आहे. आणि म्हणून प्रभू जो देव आहे, तो रोज आणि रोज आमचा भार वाहतो. आम्ही प्रियानो आमच्या दुःखाचा भार वाहण्यास सक्षम नाहीत, प्रबळ नाही, पण प्रभू जो देव आहे, ज्यावेळेस आम्ही आमची सर्व चिंता त्याचवर टाकतो, तो आमचा भार वाहतो. आम्ही जरी त्याचवर चिंता टाकली नाही तरी तो आमची काळजी घेतो आणि आम्हाला तो सहाय्य करतो, तो आमची काळजी वाहतो. आणि म्हणून परमेश्वर जो देव आहे, देव आम्हासाठी सोडवणुकीचा देव आहे. त्यामुळे तुमचा आणि माझं तारण करणारा देव आहे. सोडवणूक, अनेक समस्यामधून देवाने आमची सोडवणूक केलेली आहे. पापाच्या बंधनातून त्याने आमची सुटका केली, मरणातून त्याने आमची सुटका केली, अधोलोकातून त्याने आमची सुटका केली, शैतानाच्या तावडीतून त्याने आमची सुटका केली. त्यामुळे आणि म्हणूनच जो देव आहे, तुमचा आणि माझा प्रभू जो आहे, तो सोडवणुकीचा देव आहे. आणि आमचे मरणापासून निभावणे हे यहोवाकडे आहे. मरणापासून निभावणे प्रियानो, आम्ही नाना प्रकारच्या गोष्टीमुळे प्रियानो मरणाच्या दाराशी जातो, आजारामध्ये, संकटामध्ये. परंतु त्या सर्व स्थितीतून परमेश्वर तुम्हाला आणि मला निभावून आणतो, बाहेर काढतो. तो तुमचं आणि माझं तारण करतो, तो तुमचं आणि माझं संरक्षण करतो. यासाठी त्यामुळे परमेश्वर किती चांगला आहे. म्हणून प्रभू स्वतः म्हणाला की तुम्ही कशाचीही चिंता करू नका. मत्तई ज्यावेळेस आम्ही पुढचं 27 वचन जर वाचलं तर आम्हाला प्रभू पुन्हा आम्हाला सांगत आहे 27 वचनामध्ये, आणि काळजी करून आपले आयुष्य एक हातभर वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे. पुढे काय आहे, प्रश्नचिन्ह आहे. आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायला कोणी समर्थ नाही प्रियानो, खरंच कोणीच नाही. कारण आमचं आयुष्य आम्हाला ठाऊक आहे किती आहे, नाही का. फार तर 70 वर्ष शक्ती असल्यास आयुष्य, नाही का, याच्या पलीकडे नाही. आम्ही कष्टाने प्रियानो चिंताक्रांत होतो, अनेक समस्यांनी आम्ही दबून जातो. पण परमेश्वर या स्थितीमध्ये आम्हाला, तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्ही कशाची चिंता करू नका, काळजी करू नका. तर तुम्ही आपली मागणी आभार प्रदर्शनासह पहा, 6व्या वचनाचा पुढचा भाग, तर सर्व गोष्टीविषयी उपकार स्तुती सहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. प्रथम आम्ही काय बघितले, कशाविषयी चिंता करू नका. दुसऱ्या भागामध्ये आम्ही पाहतो की तुम्ही सर्व गोष्टीमध्ये उपकार स्तुती सहित प्रार्थना व विनंती करा. ध्यानो, प्रभू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला सुंदर
आदर्श दिलेला आहे. सर्व गोष्टीमध्ये आम्ही उपकार स्तुती केली पाहिजे. योहान वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 41 ते 43 मध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्ताने पहा प्रसंग काय आहे. लाजर मेलेला आहे आणि कुठे आहे तो? कबरेमध्ये आहे. त्याची बहीण म्हणाली की प्रभू त्याला आता 4 दिवस झालेले आहे. 41 वचन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. यावरून त्यांनी धोंड काढली तेव्हा येशूने आपले डोळे वर करून म्हणाला, हे बापा तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. या ठिकाणी लाजर कबरेमध्ये आहे. अजून प्रभूने त्याला हाक मारलेली नाहीये. पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे पहा. तो प्रभू असून सर्वप्रथम काय करत आहे तो? अजून ती गोष्ट व्हायची आहे पण त्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले, मी तुझे आभार मानतो. त्यांनी धोंड काढली तेव्हा येशू आपले डोळे वर करून म्हणाला, हे बापा तू माझे ऐकले आहे म्हणून मी तुझे उपकार मानतो. आणि 43 वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, आणि असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, लाजरा बाहेर ये. प्रभूने प्रथम देव बापाचे आभार मानले नाही का? आम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचे आभार मानले पाहिजे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आम्हाला उत्तर मिळतं त्यावेळेस आम्ही आभार मानतो. प्रथम आम्हाला ज्या आमच्या विनंत्या आहेत, ज्या आमच्या मागण्या आहेत, ज्या आमच्या प्रार्थना आहेत ते आम्हाला प्राप्त झाल्या पाहिजे आणि मग आम्ही काय करतो? आभार मानतो. परंतु प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला हा मोठा कित्ता लावून दिलेला आहे उपकार मानण्याचा, आभार मानण्याचा. प्रभूने लाजरस अजून कबरेमध्येच होता आणि त्याने प्रथम आपल्या पित्याचे आभार मानले. हे देव बापा, हे माझ्या पित्या, हे माझ्या बापा, तू माझे सदैव ऐकतोस म्हणून मी तुझे आभार मानतो. आणि पुढे 42 वचनामध्ये, आणि तू नेहमी माझे ऐकतोस हे मला ठाऊक आहे, परंतु जो समुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी हे बोललो, यासाठी की तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. आणि प्रियानो खरंच प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सुंदर समाधान आमचं केलेलं आहे. प्रभू आमचं ऐकतोस, प्रभू आमचं ऐकतो. हे आम्ही मनाशी आम्ही दृढ निश्चय करून ठेवला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही प्रभूवर विश्वास टाकलेला आहे त्या दिवसापासून प्रियानो प्रभू तुमचं आणि माझं ऐकत आहे, अजूनही ऐकत आहे. प्रभू स्वतः म्हणाला की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्वदा सदोदित सर्व दिवस तुम्हा बरोबर आहे. मग प्रभू जर आमच्या बरोबर आहे तर आम्ही काळजी कशाला करायची नाही का? चिंता कशाला करायची? परंतु प्रियानो आम्ही दुर्बळ असल्यामुळे, मानव असल्यामुळे, मनुष्य प्राणी असल्यामुळे आमची दुर्बलता दिसून येते, प्रगट होते. संकटामध्ये आम्हाला चिंता करावाची आणि करतो आम्ही चिंता. परंतु प्रभू स्वतः म्हणाला की अहो भाराक्रांत मनाचे जन, कष्टी जन हो, चिंतेने दबलेले, दुःखाने दबलेले लोक, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रभू आमच्या सोबत आहे. प्रभू आम्हाला विसावा देतो, तो आम्हाला शांती देतो, तो आम्हाला समाधान देतो. अनेक अडचणी, अनेक समस्यामध्ये ज्यावेळेस आम्ही वावरतो त्यावेळेस प्रभू आमची प्रार्थना ऐकतो, प्रभू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, प्रभू आम्हाला सहाय्य करतो. पहा स्तोत्र 55 आणि 22 वचन, तू आपला भार यहोवावर टाक म्हणजे तो तुला आधार देईल. तो न्यायला कधी डळमळू देणार नाही. ज्यावेळेस आम्ही आमचा भार प्रभूवर टाकतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो. तो तुम्हाला आणि मला डळमळू देत नाही. प्रश्न प्रसंग किती जरी बिकट असला
तरी परमेश्वर आम्हाला त्या सर्वातून सोडवतो आणि प्रियानो तो आम्हाला डळमळू देत नाही. आणि म्हणून प्रियानो सर्व गोष्टीमध्ये आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे. आणि म्हणून पौल या ठिकाणी म्हणाला की तुम्ही आपली मागणी आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आपल्या विनंत्या असतील, मागणी असेल, समस्या असतील, चिंता असतील, परंतु सर्व गोष्टीमध्ये प्रथम आम्ही उपकार स्तुती केली पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजे. परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो, परमेश्वर आम्हाला शांती देतो. पहा 7व्या वचनामध्ये प्रभू देवाचं वचन असं आम्हाला सांगतंय की आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमचे हृदय व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखतील. सारफत गावातील विधवेच आम्हाला वृत्तांत सगळ्याला ठाऊक आहे, प्रत्येकाने वाचलेला आहे, अभ्यासीला आहे. ती विधवा दुष्काळाच्या दिवसामध्ये काटक्या गोळा करत होती. एलिया तिच्याकडे गेला नाही का, आणि त्याने काय मागितलं, पाणी मागितलं. ती पाणी घ्यायला जात नाही, तोच पुन्हा तिला हाक मारून म्हणतो की तू पाणी आणि अगोदर एक छोटीशी भाकर माझ्यासाठी घेऊन ये. ती म्हणते की बाबा माझ्याकडे काही नाही, मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल आहे, मी काटक्या गोळा करायला जाते आणि तिथून आल्यावर ते मी भाजते आणि मी आणि मुलगा आम्ही ते खाऊ आणि मग मरू. पण एलिया काय म्हणाल, नाही, त्या अगोदर तू माझ्यासाठी आण, तू म्हणतेस त्याप्रमाणे, पण प्रथम माझ्यासाठी आण आणि नंतर मग. ती गेली, ती चांदकी बाजून आणली. एलिया काय म्हणाला, जोपर्यंत पुनरुपी पाऊस पडत नाही तोपर्यंत तुझ्या कुपीतलं तेल आणि मटक्यातलं पीठ सरणार नाही. 3.5 वर्ष दुष्काळ त्यावेळेस तो राहिला आणि त्यानंतर मग पाऊस पडला. स्त्रियांनो, ही काळजी कोणाची करत होता? देव एलियाची करत होता. ती विधवा काय म्हणाली की आम्ही खाऊ आणि मरून जाऊ. चिंता प्रियानो, त्या पलीकडे देणारा तो देव. जेवढी आमची चिंता आहे त्या पलीकडे आमचा प्रभू आमचं समाधान करणारा आहे, आमचं सहाय्य करणारा आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला देवाचे आभार मानले, उपकार मानले पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताची देवपित्याची इच्छा हीच आहे की आम्ही सर्व गोष्टीमध्ये देवपित्याचे आम्ही आभार मानले पाहिजे. कुष्ठरोगी, 10 कुष्ठरोगी होते आणि त्यातले 10चे 10 बरे झाले, परंतु माघारी एकच आला आणि तो देखील शोभरोनी होता. आणि जे 9 यहुदी होते ते सर्व गेले, परत आलेच नाही, पण एक मात्र आला आणि तो प्रभूच्या चरणाजवळ उपडा पडला आणि त्याने आभार मान. प्रभूला प्रियानं किती समाधान झालं ते आहे का, शोमरोण्याचं, नाही का. 10चे 10 बरे झालेले, पण या परक्या वाचून देवाचे आभार मानण्यासाठी कोणी नाही आला. आभार प्रियानो, आम्हाला आभार मानायचे. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचे आम्ही आभार मानले पाहिजे, उपकार मानले पाहिजे. प्रियानो, खरंच परमेश्वर आमचा किती चांगला आहे. आम्ही त्याचा अनुभव रोज रोज घेतो आणि प्रत्येक स्थितीमध्ये देव आम्हाला सांभाळतो, आम्हाला चालवतो, आमची तो काळजी घेतो. जर परमेश्वर आमची काळजी घेतो मग आम्हाला चिंता करण्याची काय गरज नाही का. प्रभू आहे आमची चिंता वाहणार. प्रभू स्वतः म्हणाला की तुम्ही इतर विदेशी लोकांसारखी तुम्ही चिंता करू नका. या सर्व गोष्टी चिंता करणारे ते जगातले आहेत, परंतु मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही चिंता करू नका. प्रथम त्याचे राज्य मिळवण्याची तुम्ही कटपट करा, मग बाकी सर्व तुम्हाला मिळेल. मग काही गोष्टी असल्या तरी प्रभू आम्हाला त्याच्या पुरवठ्यातून तो आम्हाला पुरवतो. प्रभू त्याच्या अभिवचनाबद्दल तुम्हाला आणि मला सांगितलं.